नमस्कार मंडळी. तर आजची रेसिपी असणार आहे तुमच्या सजेशननुसार अख्खा मसूर. तर त्यासाठी मी 2 तास मसूर भिजवून घेतले होते. त्यानंतर कांदा लसूण मसाला, मिरच्या लसणाची पेस्ट, गरम मसाला, धनेपूड, लाल तिखट, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा. त्यासाठी गॅसवर पहिले कुकर गरम व्हायला ठेवायचा आणि आपल्याला जे मसूर भिजवून घेतले होते त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे मी थोडंसं पाणी गरम व्हायला ठेवते. मसूर मी साधारणतः 2 तास भिजवले होते. आता पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मसूर घालून घ्यायचे आणि साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2-3 शिट्ट्यांमध्येच आपले मसूर छान शिजतात. अख्खा मसूर ही महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि खूप हेल्दीही आहे. त्यानंतर मी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते. आणि आता झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. त्यानंतर गॅसवर मी कढई गरम व्हायला ठेवली आहे. कढईमध्ये साधारणतः आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये घालायचे जिरे आणि चांगले तडतडून द्यायचे. जिरे चांगले फ्राय झाले की त्यामध्ये घालते थोडासा हिंग. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहे आणि तोही चांगला फ्राय करून घेणार आहे. कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता की माझा कुकर गार झाला आहे. तर मी तो उघडून बघते आपले मसूर शिजले गेले आहेत की नाही. कांदा थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला जिंजर गार्लिक पेस्ट घालायची आहे आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता की आपला कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे. तर त्यामध्येच आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर सर्वात पहिले थोडीशी हळद, त्यानंतर थोडासा गरम मसाला, धनेपूड आणि कांदा लसूण मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि भाजीला कलर छान येण्यासाठी मी इथे काश्मीरी लाल मिरची वापरत आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. मसाले व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये आपल्याला मसूर टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ घालताना थोडं अंदाजाने टाकायचं, कारण मसूर उकडताना पण आपण मीठ घातलं होतं ना, त्यामुळे. त्यानंतर त्यावर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं
आणि छान उकळून घ्यायची भाजी. ही भाजी जेवढी जास्त शिजते तेवढी त्याची टेस्ट छान उतरते. भाजी थोडीशी शिजत आली की त्याला आपल्याला तडका द्यायचा आहे. आपण जे हिरव्या मिरच्यांचं वाटण बारीक केलं होतं ना, त्याचा तडका देणार आहोत आपण. त्यासाठी एका फोडणी पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं. तूप वितळलं की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे. त्यानंतर थोडीशी हळद आणि आपण जे लसूण मिरच्यांचं वाटण बारीक केलं होतं ना, ते त्यात घालून घ्यायचं. चांगलं फ्राय करायचं. त्यानंतर एकदम थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि तेही व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित फ्राय झालं की त्याचा तडका भाजीला द्यायचा. भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि पुन्हा 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून द्यायची. त्यानंतर मी पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालते. आता तुम्ही बघू शकता की आपली डाळ तयार आहे. छान घट्टही झाली आहे आणि तुम्ही बघू शकता की अगदी हॉटेलसारखीच दिसत आहे. तर ही भाजी तुम्ही रोटी, चपाती किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा भातासोबत तर उत्तमच. गरमागरम सर्व करायची. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कोणत्या रेसिपीज बघायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सजेशननुसार मी रेसिपी बनवायचा पूर्ण प्रयत्न करते. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका अनोख्या रेसिपीसोबत.